एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघूया। एकनाथ खडसे यांनी भाजपमधल्या प्रवेशाबाबत आता खुलासा केलेला आहे। भाजपमध्ये प्रवेशाबाबत आपण विनंती केली असून अद्याप भाजपकडून आपल्याला प्रतिसाद मिळालेला नसल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलेलं आहे। अजूनही शरद पवार गटाचा मी आमदार आहे, पवारांनी आपला राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्याचं खडसेंचं म्हणणं आहे। भाजपकडून प्रतिसादाची वाट पाहणार आणि त्यानंतर शरद पवारांच्या सोबत त्यांच्या पक्षामध्ये पुन्हा सक्रिय होणार असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं। काही कारणं त्याचे होते, त्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली। माझ्या काही अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं असं वाटलं होतं, पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल। भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत सध्या भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरनं। प्रवीणजी, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। एकनाथ खडसेंनी या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपण विनंती केली आहे पक्षात प्रवेशाची, मात्र अजूनही पक्षाकडनं प्रतिसाद मिळालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। भाजपकडनं खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत अजूनही अनिश्चितता आहे का, काय नेमकी माहिती? नाही, निश्चितच त्यांच्या प्रवेशासंदर्भातला निर्णय झालेला नाही, पण तिथे असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा त्यांच्या प्रवेशासाठी आक्षेप आहे। बरं। आणि भारतीय जनता पार्टी हे काय आले गेले अशा प्रकारचा ते ये जा करणारा पक्ष नाहीये आणि त्याच्यामुळे आता मी सोयीचं म्हणजे तुमच्या सोयीसाठी राजकारण येणार पक्षात, आता सोयीचं नाही वाटत जाणार राष्ट्रवादी, तर मला वाटतं हे अभिप्रेत नाहीये आणि त्याच्यामुळं आता खडसे साहेब पुन्हा अशा प्रकारचा निर्णय घेऊन एका कन्फ्यूज अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी आहेत। कारण पंतप्रधानही जळगावला आले होते, त्याही वेळेला त्या ठिकाणी त्यांना अपेक्षा असेल की त्या ठिकाणी आम्हाला बोलावतील वगैरे, परंतु शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आज त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात जळगावात भारतीय जनता पार्टीचं संघटनही मजबूत आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून पक्ष निर्णय घेत असतो। आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय, परंतु ते राजकीय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये खडसे दिसतात एवढं खरं। पण प्रवीणजी, याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे का? कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी काही वेगळी भूमिका होती आणि आता भूमिका बदलली आहे असं काही आहे का? पक्ष नेतृत्वाने या संदर्भातले काही वेगळे निर्णय घेतलेत का? आधी अनुकूलता होती, आता अनुकूलता नाहीये, अशी काही स्थिती आहे का? नाही, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते जळगावमधून येतात, त्या जळगावची जागा भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ यांची प्रचंड मताने निवडून आले। बरोबर। रक्षा खडसे यांनाही त्या ठिकाणी गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली तिथल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं ताकदीनं त्या ठिकाणी निवडून आणलेलं आहे। म्हणजे ते नसताना त्या ठिकाणी समजा तिथे मोठा सेटबॅक मिळाला असता तर त्या ठिकाणी बोलायला वाव होता, परंतु भारतीय जनता पक्षाचं कॅडर आहे, पारंपरिक पक्षाचे कार्यकर्ते, नेते आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची भूमिका असू शकते। ठीक आहे प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद। आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।